विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण बहुपदीच्या पुढच्या भागाकडे जाणार आहे, ते म्हणजेच बहुपदीचे प्रकार व ते कोटीवरून। या अगोदर आपण बहुपदीचे प्रकार बघितलेले आहेत, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, पण ते त्या पदांवरून होते। आता आपण जे प्रकार बघणार आहे ते कोटीवरून बघणार आहे। तर ह्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे रेषीय बहुपदी। रेषीय बहुपदी, रेषीय बहुपदी म्हणजे काय असतंय? तर रेषीय बहुपदी म्हणजे अशी बहुपदी की ज्या बहुपदींची कोटी एक असते। इतका साधा सोपा आणि सरळ हा कन्सेप्ट आहे। रेषीय बहुपदी म्हणजे काय? ज्या बहुपदींची कोटी एक असते त्यांना रेषीय बहुपदी असं आपण म्हणतो। रेषीय बहुपदी असे म्हणतात। ठीक आहे, उदाहरण काय घेता येईल आपल्याला? याचं उदाहरणार्थ फक्त x घेतला तरी चालेल। x म्हणजे काय झाला? x चा घातांक 1, x चा घातांक 1 म्हणजे कोटी एकच। x अधिक y जर घेतलं तर काय होईल? चालेल का x अधिक y? x चा घातांक 1, y चा घातांक 1 म्हणजे या बहुपदीची कोटी किती झाली? 1। आणि म्हणून हे पण उदाहरण रेषीय बहुपदीचं होऊ शकतंय। हे होऊ शकतं का? x अधिक y अधिक z हे होऊ शकतं का? या बहुपदीची कोटी किती येते? या बहुपदीची कोटी येते एकच, कारण x चा 1, y चा पण 1 आणि z चा पण 1, म्हणून हे पण रेषीय बहुपदी होऊ शकते। आता दुसरा प्रकार आपण बघूया, तो आहे वर्ग बहुपदी। वर्ग बहुपदी म्हणजे काय आहे? तर वर्ग बहुपदी म्हणजे ज्या बहुपदीची कोटी 2 असते त्यांना आपण वर्ग बहुपदी असे म्हणतो। ज्या बहुपदींची कोटी 2 असते त्यांना वर्ग बहुपदी म्हणतात। उदाहरणार्थ काय सांगता येईल? x वर्ग अधिक y किंवा m अधिक n वर्ग किंवा mn अधिक y हे जरी घेतलं तरी चालू शकतंय, कारण यामध्ये m आणि n, m चा घातांक 1, n चा घातांक 1 म्हणजेच त्यांची कोटी झाली 2, y चा घातांक 1 म्हणजे या बहुपदीची कोटी किती झाली? तर ती 2 झाली, म्हणून mn अधिक y ही बहुपदी पण वर्ग बहुपदी म्हणून आपण घेऊ शकतो। त्यानंतर रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आपण पाहिली। आता घन बहुपदी हा तिसरा एक प्रकार आहे। तिसरा प्रकार आहे घन बहुपदी। घन बहुपदी म्हणजे काय असणार आहे? त्याच्या व्याख्येतच आपल्याला कळते। घन म्हणजे काय? ज्या बहुपदीची कोटी किती असते? 3 असते त्यांना काय म्हणणार आपण? त्यांना म्हणणार घन बहुपदी। आता उदाहरण दाखल काय घेता येईल आपल्याला? इथं
इथं घेता येईल एक्स चा घन, एक्स घन अधिक वाय, आणि इथं कोणतं पण एका संख्येचं तुम्ही घन घेऊ शकता, एक्स अधिक वाय घन अधिक झेड. हे झाले त्या घन बहुपदीचे उदाहरण. सराव संच 3.1 आणि त्यामधील प्रश्न 5वा जो आहे तो आपण पाहणार आहे. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी असे वर्गीकरण करा. आणि आपल्याला उदाहरण काय काय दिलेले आहेत यामध्ये आपल्याला सांगितले 2x चा वर्ग अधिक 3x अधिक 1, 5p वर्गमुळात 2y वजा 1/2 m घन अधिक 7m चा वर्ग अधिक 5/2m वजा कर्णित 7 a वर्ग 3r चा घन. तर असे आपल्याला उदाहरणं त्यामध्ये दिलेले आहेत. आपल्याला ओळखायचे की यापैकी रेषीय बहुपदी कोणती आहे, वर्ग बहुपदी कोणती आहे आणि घन बहुपदी कोणती आहे. तर आपण काय करूया, अगोदर आपण जसे वर्ग आपण असे कॉलम करून घेऊया. रेषीय बहुपदी, त्यानंतर वर्ग बहुपदी, आणि घन बहुपदी. चला तर मग आता आपण उदाहरण सोडूया. काय बघा, एक्स वर्ग अधिक 3x अधिक 1 यामध्ये याची कोटी किती आहे बघा बरं. 2x चा वर्ग 3x अधिक 1 म्हणजे यातला सर्वात मोठा घातांक आहे 2. 2 घातांक मोठा असेल तर कोटी किती झाली 2. आणि जर 2 कोटी येत असेल तर ती तिन्हीपैकी कशामध्ये येणार हे उदाहरण, ते येणार वर्ग बहुपदीमध्ये. आपण ते इथे लिहूयात, एक्स वर्ग अधिक 3x अधिक 1. 5p चा घातांक किती आहे, p चा घातांक आहे 1. 1 घातांक असेल तर कोटी झाली 1 म्हणजे ते कशामध्ये येणार, रेषीय बहुपदीमध्ये येणार. हे बघा 2y वजा 1/2, 2y वजा 1/2 यामध्ये फक्त एकच y हा चल आलाय, त्याची कोटी किती आली आहे 1 असेल तर कशामध्ये येणार हे, रेषीय मध्ये येणार हे. म्हणून वर्गमुळात 2y वजा 1/2 हे आलं रेषीय बहुपदीमध्ये. परत m घन अधिक 7m चा वर्ग अधिक 5/2m वजा वर्गमुळात 7. इथं बघा घातांक सर्वात मोठा आहे 3 म्हणजे हे आलं घन बहुपदीमध्ये. m चा घन अधिक 7m चा वर्ग अधिक 5/2m वजा वर्गमुळात 7. a वर्ग कशात येणार, a वर्ग, ठीक आहे. 3r चा घन, तर हे झालं आपलं उदाहरण सोडवून. तर आता पुढे आपल्याला काय बघा, पुढे आपल्याला आता अभ्यास करायचा आहे की बहुपदीचं प्रमाण रूप म्हणजे काय, बहुपदीचं सहगुणक रूप म्हणजे काय आणि ते कसं लिहिलं जातं. तर आता आपण बघूया. प्रश्न आपल्याला 6वा सोडवायचा आहे. त्यासाठी आपल्याला माहित असलं पाहिजे की बहुपदीचे प्रमाण रूप म्हणजे काय.
बहुपदीचे प्रमाणरूप बहुपदीचे घातांक रूप आणि बहुपदीचे सहगुणक रूप. बघा, आपल्याला एक बहुपदी दिलेली असेल, त्यामध्ये आपल्याला तिचं पहिल्यांदा प्रमाण रूप लिहावं लागणार आहे, त्यावरून तिचं घातांक रूप लिहावं लागणार आहे आणि मग त्यावरून आपल्याला त्याचं सहगुणक रूप लिहावं लागणार आहे. हे आपल्याला व्यवस्थित लिहिता आल्यानंतर मग आपण उलट पण लिहू शकतो. आपल्याला एखादं सहगुणक रूप दिलेलं असेल, त्यावरून आपण त्याचं घातांक रूप लिहायचं आणि शेवटी त्या बहुपदीचं प्रमाण रूप लिहायचं. तर मग आता हे सोडवण्यासाठी आपण बघूया सराव संच 3.1 त्यामधला प्रश्न 6. काय पहा प्रश्न 6. खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. प्रमाण रूपात लिहायचं. आपल्याला अगोदर बहुपदी दिलेली असली पाहिजे. कसं लिहायचं बघा, आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे, उदाहरण दिलंय यम घन अधिक 3 अधिक 5 m. तर बघूया आपण आता याची उकल. पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय, बहुपदीचं प्रमाण रूप. बघा आता बहुपदीचे प्रमाण रूप. प्रमाण रूप म्हणजे काय, तर आपण काय करायचं, पहिल्यांदा ही बहुपदी जी आहे ती त्यांच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने द्यायची. आपण शक्यतो उतरत्या क्रमाने लिहितो. मग मी काय करणार आहे, पहिल्यांदा बहुपदीचं प्रमाण रूप आपल्याला पाहिजे. बहुपदीचं प्रमाण रूप म्हणजे काय असतंय, तर आपल्याला दिलेली जी बहुपदी आहे त्या बहुपदीला आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहिणार आहे. उतरत्या क्रमाने कसं लिहायचं बघा, यम चा घन अधिक 5m अधिक 3. ठीक आहे, कसं लिहिलं बघा, यम चा घन परत म्हणजे यम चा तिसरा घात, यम चा पहिला घात आणि इथं काय असतो यम चा 0वा घात. आता यानंतर काय लिहिणार आपण, बहुपदीचे घातांक रूप. बहुपदीचं घातांक रूप कसं लिहिणार बघा, बहुपदीचं घातांक रूप म्हणजे काय करणार आपण, यम चा घन. आता या दोन्ही मध्ये फरक काय येतोय बघा, यम चा घन आलेला इथं, पण यम चा वर्ग इथं कुठे आलाय का, नाही आलेला. मग आपण तो घ्यायचा, पण आपण आपल्या मनानं कोणताही सहगुणक घेऊ शकत नाही किंवा आहे या बहुपदीमध्ये आपण बदल करू शकत नाही आणि बदल व्हायला नाही पाहिजे म्हणून मी घेणार सहगुणक 0 आणि त्याचा चल घेणार यम वर्ग. ठीक आहे, 5m आपल्याला दिलेलाच आहे अधिक 3. बघा यामध्ये घातांक रूपामध्ये फक्त मी जास्त काय लिहिलं, 0m वर्ग, कारण आपल्याला वर्ग दिलेला नव्हता तिथं किंवा वर्गासाठीचा जो सहगुणक आहे तो दिलेला नव्हता. मग आपल्याला लिहिताना तर घातांक रूप लिहिताना सर्व घातांक तिथे दिसले पाहिजे आणि म्हणून आपण काय केलं, इथं 0 घेतला. यम चा तिसरा, यम चा दुसरा, यम चा पहिला आणि यम चा 0वा अशा पद्धतीनं आपण त्याचं घातांक रूप लिहिलं. आता तिसरा आपण घेणार आहे बहुपदीचं सहगुणक रूप. बहुपदीचे
सहगुणक रूप. काय बघा बहुपदीचं सहगुणक रूप? ही जी बहुपदी आहे इथली आता आपण घातांक रूपात लिहिलेली त्या बहुपदीचे सहगुणक कोणते कोणते आलेले आहेत? प्रत्येक पदाचे सहगुणक कोणते आलेले ते आपण या क्रमाने लिहित जाणार आहेत. लक्षात ठेवा, इथं क्रम महत्वाचा आहे. आपण याच क्रमाने लिहिणार आहेत, उलटे लिहिणार नाहीयेत. उलटे लिहिले तर ते चुकणार आहे. म्हणून याच क्रमानं म्हणजे यम घन आहे याचा सहगुणक किती आहे? इथं काय नसतो तर 1 असतो. इथं 0 आहे, इथं 5 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजे या बहुपदीचं सहगुणक रूप झालं 1 0 5 3. ठीक आहे. बर, आता यातलंच अजून एक आपल्याला उदाहरण दिलेलं आहे बघा. दुसरं एक उदाहरण आहे ते पण आपण बघूया. तर आता आपण यातलं दुसरं उदाहरण बघणार आहे. पहा, -7y अधिक y चा 5वा घात अधिक 3y चा 3रा घात वजा 1/2 अधिक 2y चा 4था घात वजा y वर्ग. पहिल्यांदा आपण याचे बहुपदीचं प्रमाण रूप लिहिणार आहे. प्रमाण रूप लिहिताना आपण काय करतो आहे, हीच बहुपदी फक्त आपण घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहितो. मग इथं उतरत्या क्रमाने म्हणजे काय येईल? पहिल्यांदा y चा 5वा घात, नंतर येईल y चा 4था घात, नंतर येईल y चा 3रा घात, नंतर येईल y चा 2रा घात, नंतर y चा 1ला घात आणि शेवटी y चा 0वा घात. बघा, त्यांनी आपल्याला जे उदाहरणामध्ये जी बहुपदी दिली होती तीच बहुपदी आपण आहे अशी मांडलेली आहे. फक्त काय केलं, त्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने मांडलेली आहे. हे झालं प्रमाण रूप. आता घातांक रूप मध्ये काय येणार? आता घातांक रूप मध्ये आपण काय करत असतो, जर का समजा मला 2y चा 4था घात दिलंच नसतं तर त्या ठिकाणी मी काय केलं असतं, 0y चा 4था घात घेतला असता. पण इथं दिलेलं आहे म्हणजे यामध्ये सर्व घातांक दिलेले आहेत म्हणून प्रमाण रूप आणि घातांक रूप हे सेम टू सेम येणार आहे असं येणार. म्हणजे इथं पण मी लिहिणार y चा 5वा घात 2y चा 4था घात अधिक 3y चा 3रा घात वजा y वर्ग वजा 7y वजा 1/2. आता याचं सहगुणक रूप म्हणजे काय असतंय तर प्रत्येक पदाचा सहगुणक फक्त आपल्याला इथे लिहायचा आहे. y चा 5वा घात त्याचं सहगुणक काय आहे? 1. 2 y चा 4था घात त्याचं सहगुणक काय आहे? 2. y घनाचा सहगुणक काय आहे? 3. y वर्गाचा काय आहे? वजा 1 आहे. लक्षात घ्या, चिन्ह सहित आपण लिहितोय. इथं पण चिन्ह लिहितोय, काय नसतो म्हणजे धन असतो. आणि इथं आहे वजा 7 आणि शेवट आहे वजा 1/2. तर हे झाले बहुपदीचे सहगुणक रूप. ठीक आहे. तर आपण बहुपदीचं प्रमाण रूप, बहुपदीचं घातांक रूप आणि बहुपदीचं सहगुणक रूप कसं लिहायचं याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण पुढे पाहूया. बहुपदीच्या रूपातील सहगुणक रूपातील बहुपदी x चलाचा वापर करून प्रमाण रूपात लिहायची. पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये 7वा प्रश्न आहे. याच पद्धतीवर आधारित आहे, फक्त आता उलट करायचंय. काय बघा प्रश्न, खालील सहगुणक रूपातील बहुपदी सहगुणक रूपातील बहुपदी सहगुणक रूपातील बहुपदी जे आहे ती आपल्याला काय करायचे, प्रमाण रूपामध्ये लिहायचे. प्रमाण रूपात लिहा. प्रमाण रूपात लिहा. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहे, प्रश्न 7वा. तो काय आहे बघा, खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. खूप सोपा प्रश्न आहे. आपण एकच उदाहरण सोडूया यामधलं.
कारण ही उदाहरणं मुलं सोडवतात, सोपी आहेत ही उदाहरणं, त्यामध्ये वेळ न घालवता आपण पुढे जाणार आहे. एक्सचा घन वजा 2 आणि याचा आपण काय करणार आहे, सहगुणक रूप पाहणार आहे. सहगुणक रूप लिहिण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा आपल्याला घातांक रूप अगोदर लिहावं लागणार आहे आणि घातांक रूप लिहिल्यानंतरच आपण त्याचं सहगुणक रूप लिहू शकतोय. म्हणून मी काय करतोय बघा, पहिल्यांदा याचं घातांक रूप आहे, बहुपदीचे घातांक रूप ते आपण मांडूया. बहुपदीचे घातांक रूप काय आहे बघा, बहुपदीचं घातांक रूप इथं तर एक्सचा घन, आता वर्ग आपल्याला दिलेला नाहीये म्हणून 0x वर्ग, परत आपल्याला 1 पण दिलेला नाहीये घातांक 1 म्हणून 0x आणि शेवटी दिलेला आहे तो वजा 2. परत बहुपदीचे सहगुणक रूप कसं येणार बघा, आता फक्त सहगुणक लिहिणार आपण, 1 0 0 आणि वजा 2, एवढं हे सोपा. आता 8वा प्रश्न आपण बघूया. यातली उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवा, प्रश्न सापळ्यातली उरलेली उदाहरणं सोडवा. शंका काय असेल तर कमेंट करा, कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला त्याची उत्तरं सांगू शकेल. ठीक आहे, तर 8वा प्रश्न काय आहे बघा, खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपातल्या, म्हणजे आपल्याला सहगुणक रूप दिलेलं आहे, आपल्याला चल पण सांगितलं आहे कोणता वापरायचा आहे तो, आणि सहगुणक रूपाचं रूपांतर आपल्याला प्रमाण रूपामध्ये करायचं आहे. ठीक आहे, अगोदर आपण प्रश्न लिहून घेऊया. खालील सहगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून प्रमाण रूपात लिहा. प्रमाण रूपात लिहा. पहिला प्रश्न काय आहे बघा, त्यामध्ये प्रश्न पहिला आहे 1 2 आणि 3. आता आपण याची उकल पाहणार आहे. आता लक्षात घ्या, आता आपण उलट चाललोय, सहगुणकाकडून घातांक आणि घातांकाकडून प्रमाण रूप. म्हणून मी पहिल्यांदा लिहिणार आहे बहुपदीचे सहगुणक रूप. बहुपदीचे सहगुणक रूप काय आहे ते आपल्याला दिलेलं आहे, ते आहे 1 2 3. परत काय आपल्याला लिहायचं, याच्यावरून लिहायचं बहुपदीचे घातांक रूप. आता याचा घातांक, मोठा घातांक किती असणार आहे, याची कोटी किती असणार आहे, खूप सोपं. आपल्याला किती पद दिलेले आहेत ना, त्यापेक्षा एक कमी एवढी त्याची कोटी असते, किंवा एवढा त्याचा मोठ्यात मोठा घातांक असतो. आपल्याला किती पद दिलेले आहेत, 1 2 आणि 3. ठीक आहे, मग ह्याचा मोठा घातांक किती असणार आहे, तर तो 2 असतो. म्हणजे आपल्याला एक्सचा चल जो आपण वापरणार आहे त्याचा घातांक आपण मोठ्यात मोठा घेणार आहे 2, म्हणजे एक्स वर्ग इथे येणार आहे. एक्स वर्ग 1 असणार आहे इथं, त्यानंतर अधिक 2x अधिक 3 हे झालं त्याचं घातांक रूप. त्यानंतर बहुपदीचे प्रमाण रूप. आता इथं काय झालंय, प्रमाण रूप आणि घातांक रूप हे सारखंच येत आहे, पण प्रत्येक वेळेस असंच होईल असं काय सांगता येत नाही, कारण इथं काय शून्य वगैरे दिलेलं नाहीये. शून्य वगैरे दिलं असता तर मग घातांक रूप हे वेगळं आलं असतं आणि प्रमाण रूप वेगळं आलं असतं. पण इथं
सेमच येणार, एक्स वर्ग अधिक 2x अधिक 3. समजते का बघा? आपल्याला फक्त अडचण कुठे येते, सहगुणक रूपातून घातांक रूपामध्ये येताना जेव्हा आपल्याला इथं घातांक लिहायचं आपल्याला अवघड जातं की बाबा इथं मी किती घातांक लिहू, 1 2 3 दिलंय, मग घातांक काय असणार याचा? तर सोपं आहे, आपल्याला 3 पदं दिलेली आहेत, ज्या अर्थी ते 1 2 3 दिले त्या अर्थी तिथं 3 पदं असणार आहेत. मग ही 3 पदं आहेत, तर घातांक हा मोठा घातांक हा 2 असणार आहे किंवा याची कोटी असणार आहे ती 2 असणार आहे, असं आपण ते सोपं लक्षात ठेवायचं आहे. अजून एक उदाहरण बघूया म्हणजे ते तुमच्या चांगलं लक्षात येईल. दुसरं उदाहरण बघा काय आपल्याला दिलंय त्यामध्ये. दुसरं उदाहरण आहे 5,0,0,0 0 आणि -1. आता बघा इथं आपल्याला सहगुणक रूप दिलेलं आहे, सहगुणक रूप आहे ते पण आपण मांडूया इथं. (5,0,0,0, 0,0,1). ठीक आहे. आता याचं घातांक रूप आणि प्रमाण रूप काय येणार आहे ते नीट लक्षात घ्या. आता बघा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे इथं 5 पदं असली पाहिजेत, बरोबर आहे. पण त्यातले 3 पदं ते शून्यामध्ये असू द्या, तसं असले तरी चालतील, पण इथं ज्या अर्थी 5 पदं आहेत त्या अर्थी इथं मोठ्यात मोठा घातांक असणार आहे तो 4 असणार आहे. म्हणजे घातांक रूप लिहिताना मी काय करणार, x चा चौथा घात अधिक 0x चा तिसरा अधिक 0x चा दुसरा अधिक 0x चा पहिला आणि वजा 1 हे झालं माझं घातांक रूप. आता प्रमाण रूप लिहिताना मी काय करणार, हे लिहायची काही गरज नाहीये, हे लिहायची काही गरज नाही. जिथं सहगुणक 0 असतो ती पदं खाली लिहिण्याची गरज नाही आणि म्हणून मी फक्त लिहिणार x चा चौथा घात आणि डायरेक्ट वजा 1 म्हणजे x चा चौथा घात वजा 1 हे झालं त्या बहुपदीचं प्रमाण. ठीक आहे. तर असंच एक त्यामध्ये अजून तिसरं उदाहरण आहे, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही जमलं तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा. यानंतर 9वा जो प्रश्न दिलेला आहे तो आपल्याला वर्ग बहुपदी, घन बहुपदी आणि रेषीय बहुपदी तसंच द्विपदी, त्रिपदी आणि एकपदी यांचं वर्गीकरण करण्याचं दिलेलं आहे. आपण हे पाहिलेलं आहे वर्गीकरण कसं करायचं, तुम्ही ते वर्गीकरण करू शकता, तो प्रश्न तुम्ही सोडवू शकता. त्यामध्ये काय अडचण आली तर तुम्ही नक्की सांगा. तर हा भाग आपला इथं संपलेला आहे. आपण पुढच्या भागासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.